वसई विरार पालिकेतील पाणीकर, वाढीव घरपट्टी, खराब रस्ते या प्रश्नांवरून भाजपकडून रविवारी आंदोलन करण्यात आलं। मात्र हे आंदोलन जनहितासाठी नसून केवळ राजकीय देखावा असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक आणि आरोग्य सभापती निलेश देशमुख यांनी केला। बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक निलेश देशमुख आहे, यांच्याशी बातचीत करूया। सर नमस्कार। काल भारतीय जनता पार्टीकडून मोठा मोर्चा जो आयोजित करण्यात आला त्यामध्ये दोन्ही आमदार आणि खासदार हे देखील सामील होते आणि याच्यावर पूर्णपणे आपल्यावर आरोप करण्यात आला आहे। याच्यावर काय म्हणते? खरं म्हणजे वसई विरारच्या जनतेचं मी अभिनंदन करेन। त्यांनी मोठ्या बहुमताने बहुजन विकास आघाडीला या ठिकाणी महापालिकेची सत्ता दिली आणि मधल्या 2 वर्षापासून जो काही मुद्दे भरकटलेले म्हणजे जे विकासाचे मुद्दे बाजूला राहिले, बहुजन विकास आघाडीच्या हातात महापालिकेची सत्ता आल्यावर त्यांचा महापौर बसल्यावर लोकनेते इंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महापौर अजिवजी पाटील यांच्या प्रयत्नाने चांगल्या प्रकारचं काम होत आहे। आणि हे काम बघून जे भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि त्यांचे इतर नगरसेवक यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यांना 2029ला त्यांचा जे काय परिणाम होणार आहेत हे स्पष्ट दिसू लागलेले आहेत आणि ती सरकलेली जमीन परत आणण्यासाठी ही राजकीय नौटंकी त्यांच्याकडनं चालू करण्यात आलेली आहे। खरं म्हणजे त्या मीटिंगमध्ये आमचे नेते लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट भाषेत सांगितलं की 2 वर्षात तुम्ही आमदार झाल्यावर काय कामं केली आहेत ती लोकांपुढे आणा। जी कामं त्यांच्या किंवा सन्मान्य क्षितिज ठाकूर यांच्या काळात किंवा यांच्या प्रयत्नाने पास झालेली आहेत त्याचं क्रेडिट तुम्ही घेऊ नका। तुम्ही नवीन काय आणलेत? आज राज्यात तुमची सत्ता आहे, केंद्रात तुमची सत्ता आहे, तुम्ही या 2 वर्षात त्याच्या ह्या शहरासाठी किती पैसे आणले, किती नवीन योजना आणल्यात त्याचा लेखाजोखा मांडा। ज्या गोष्टी बहुजन विकास आघाडीने केलेल्या आहेत त्याचं क्रेडिट तुम्ही घेऊ नका। महेश गोयल, लोकशाही मराठी, वसई विरार। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।